नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, काल मी एका व्यक्तीला भेटायला गेलतो. माझं थोडंसं ऑफिशियल काम होतं, पण त्या व्यक्तीला जायच्या अगोदर माझ्या डोक्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल बरेचसे थॉट्स होते. म्हणजे ते बाकीच्या लोकांनी टाकले होते की तो असाच आहे, तो चुकीचा आहे, तो लोकांसोबत नीट कोऑपरेट करत नाही वगैरे वगैरे. आणि मी पण त्या लोकांना सामील होतो, कारण जसा देश तसा वेश, त्यांच्यासारखं आपल्याला राहावं लागत असतं, त्यांच्या हल म्हणावं लागत असतं वगैरे वगैरे. त्यांना आपण चेंज नाही करू शकत. आणि कधी त्यांच्यासोबत राहून राहून माझी पण विचारसरणी त्यांच्यासारखी व्हायला लागली, मला पण नाही कळलं. आणि ज्यावेळेस मी त्या व्यक्तीला भेटायला गेलो ना, त्या व्यक्तीने मला थोडासा वेट करायला लावला होता. थोडंसं ऑफिशियल काम होतं. आणि ज्यावेळेस मी वेट करत बसतो ना, माझ्या मनात विचार यायला लागले. जाऊन त्या व्यक्तीसोबत मी भांडू का, त्याला जाब विचारू का, तो सगळ्यांनाच असं करतोय, त्यांना मला पण मुद्दाम असं करत असेल का वगैरे वगैरे गोष्टी. आणि एकदम डोक्यामध्ये विचारांचं माहूर माजलं होतं. अतिशय निगेटिव्हिटी भरली होती त्या व्यक्तीबद्दल. त्याच्यामुळे मी ॲज इट इज बघू शकत नव्हतो त्या सिच्युएशनला. पण ज्यावेळेस हे सगळं चालू होतं ना, मी स्वतःला ऑब्झर्व केलं. म्हणलं सुजित, हे बरोबर नाहीये, हा आपला मूळ स्वभाव नाहीये. जी सिच्युएशन आहे ना, ती आपण ॲज इट इज बघत नाही आहोत. पहिल्यांदा त्यांना बोलू द्यात आणि आपण ह्या गोष्टीला खूप संयमानं हँडल करूयात. आणि जर काय गोष्ट तशी घडली तर नंतर आपण रिॲक्ट करू. अदरवाईज आपण संयमानं घेऊ. आणि शेवटी झालं असं की काहीच नाही झालं. तो व्यक्ती एकदम पोलाइटली माझ्याशी बोलला. इनफॅक्ट लोकांना ज्या पद्धतीनं तो ट्रीट करतो ना, तशा पद्धतीने माझ्या बाबतीत काहीच नाही झालं. आणि अगोदर पण कधी झालं नव्हतं. पण ज्या लोकांची जी मतं होती, असाच आहे तसाच आहे, लय ही आहे ती आहे, त्याच्यामुळे माझ्या पण मनामध्ये ते पूर्वग्रह तयार झाले होते. आणि ज्यावेळेस मी तिथं गेलो ना, मग मला ते शांत बसू देत नव्हते, लढण्यासाठी उकसावत होते. मी लढलो नाही, मी शांततेने ती गोष्ट हँडल केलो. आणि नंतर परत मलाच त्या गोष्टीचा खूप आनंद वाटला. जर आपण त्या व्यक्तीला जर रूडली बोललो असतो किंवा विनाकारण त्याच्यासोबत भांडण केलं असतं, तर आपली व्हॅल्यू कमी झाली असते. आपल्याबद्दल त्याचं जे मत आहे ते बदललं असतं. इव्हन नसलेली गोष्ट आपण हाताने क्रिएट केली असते. त्याच्यामुळे ना, मला खूप छान वाटलं ज्यावेळेस आम्ही तिथून बाहेर पडलो. खूप छान कन्व्हर्सेशन झालं. खूप कोऑपरेटली त्यांनी माझ्यासोबत व्यवहार केला. आणि ह्या गोष्टीतून मला एवढंच सांगायचं की आपल्या पण आयुष्यामध्ये असे सिच्युएशन्स असतात की जिथं आपण आपल्या पूर्वग्रहानुसार, लोकांच्या मतानुसार आपण ऍक्ट करत असतो. म्हणजे एखादा अधिकारी असतो किंवा एखादा व्यक्ती असतो, त्याची एक इमेज बनवलेली असते समाजाने आपल्या मनामध्ये की हा लय वाईट आहे, हा असाच आहे तसाच आहे वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेस आपण त्याला भेटायला जातो ना, त्या सगळी मतं घेऊन जातो, तो सगळा कालवा आपल्या आतमध्ये घेऊन जातो. आपण त्या गोष्टीला ॲज इट इज नाही बघू शकत. आपण त्या सर्व पूर्वग्रहाद्वारे त्या व्यक्तीला बघत असतो. पण आपण हे केलं नाही पाहिजे. आपण पहिल्यांदा प्रेमानं वागायचं, त्याला समजून घ्यायचं आणि शांततेनं संयमानं आपली गोष्ट समजावून सांगण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कुठल्याही गोष्टीमध्ये वाद नाही घालायचा. कुठल्याही गोष्टीला पूर्वग्रहातून बघायचं नाही, ॲज इट इज बघायला शिकायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला ही कला अवगत होते बघण्याची, मी आधी पण म्हणलंय, बघणं ही खूप मोठी कला आहे. ती सहजासहजी आपल्याला जमत नसते. त्यासाठी खूप एफर्ट्स लागतात, खूप अभ्यास करावा लागतो त्या गोष्टीसाठी. त्यावेळेस मग आपण बघायला शिकतो. आणि ज्यावेळेस आपण ते बघायला शिकतो ना, मग आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात 99% खूप निघून जातात. आता सध्या प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, आपल्याला ॲज इट इज बघता येत नाही. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडून सगळं वाट लागलेली असते. नुसते भांडणं असतात, सतत डोक्यांमध्ये लोकांबद्दल विचार असतात. पण ज्यावेळेस आपण ॲज इट इज बघायला शिकतो ना, त्यावेळेस मग ते सगळं शांत होतं डोकं. आपण ॲज इट इज बघायला शिकतो. आपले डोक्यात जे विचार आहेत ना, ते आतमध्ये आणत नाहीत. आणि जशाला तसं आपण राहायला लागतो. आणि ते शिकण्यासाठी ना भरपूर वेळ लागत असतो. आणि कसं असतं, आपण ज्या समाजामध्ये राहतो ना, त्या समाजाचा अफेक्ट आपल्यावर होत असतो. त्यांची मतं, त्यांची संगत, त्याचा सहवास आपल्यावर अफेक्ट पडत असतो. पण ह्या गोष्टीची आपण साधना करायची असते. ज्यावेळेस पण आपली परीक्षा होते, ज्यावेळेस पण आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो किंवा त्याच्यासोबत आपलं कन्व्हर्सेशन असतं किंवा एखादं डील असतं, त्यावेळेस आपण कसं ऍक्ट करतो हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जर आपण एकदा हे शिकलो ना, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण ग्रो करू शकतो. ग्रो इन द सेन्स की आपल्या आयुष्यामध्ये आपण शांत राहू शकतो, पीस राहू शकतो. आपण ॲज इट इज बघू शकतो त्या गोष्टीला. आणि आपली खूप आयुष्यामध्ये इंटरनल पण ग्रोथ होते आणि एक्सटर्नल पण ग्रोथ होते. पण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हा इन्सिडन्स मी एवढ्यासाठी शेअर करतोय कारण अशा गोष्टी ज्या असतात ना, त्या आपल्याला खूप शिकून जातात आयुष्यात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यातून शिकणं आणि इम्प्लिमेंट करणं खूप महत्वाचं आहे. बघा, जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमची भांडणं होत असतील, जर तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दल निगेटिव्ह विचार असतील किंवा काही डोक्यामध्ये चलत असेल, म्हणजे तो व्यक्तीने काय केलेलं पण नसतं, पण आपल्या डोक्यामधले विचार ना आपल्याला ते विचार करायला भाग पडतात.
त्याच्यामुळे आपण फसत जातो आणि दुःख हाताने ओढून घेतो. नसलेल्या गोष्टी आपलं मन क्रिएट करतात, त्याच्यामध्ये स्वतःला बांधून घेतं, संघर्ष उभा करतं आणि ते एक मोठं नाटक तयार करतं आणि त्या सगळ्या गोष्टींचं आपल्यालाच दुःख होतं. त्याच्यामुळे ना आपण बघायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण बघायला शिकतो ना, त्यावेळेस मग आपल्याला खूप 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 आनंद मिळायला लागतो आयुष्यामध्ये. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.